केली मोबाईलवरती कंट्रोल, बरोबर आहे मामा? होती का? होती. आपण व्हिडिओ मध्ये दाखवतो बा, लोकांना भरोसा येत नाहीये. आपण डेमो लावून दाखवू बा. लॉक आहे आता, छेडछाड झाली, गाडी आवाज यायला लागली, नॉर्मल टच केला आपण फक्त तरी आवाज दिला गाडीने, गाडी चोरी जाणार आहे का? आपली पहिली गाडी चोरली गेली, बरोबर आहे की नाही? आपण बराचसा तपास केला, सगळ्या गोष्टी यंत्रणा आलेल्या आहे, गाडी काय भेटली नाही आपली, म्हणजे परत गाडी भेटल याची काही गॅरंटी नाही बा. त्याच्यामुळे आपली आहे ती गाडी, तिला आपली सिक्युरिटी आणि सेफ्ट करणं गरजेचं आपलं एक गरजेचं आहे. समजा तुम्ही ते जाणून घेतलं, तुम्ही इतक्या लांबून आपल्याकडे कॅटेगरीवर आले, तुम्ही आपले इंस्टाग्रामला यायला त्याला व्हिडिओ पाठवले, पाहिले असते आणि तुमच्या भावाने तुम्हाला काहीतरी व्हिडिओ टाकला वाटतं ना, ते पाहून तुम्ही इथपर्यंत आले बा. तुम्हाला हे सगळं सिस्टम भेटतं का? मोबाईलवरती स्टार्ट होते बा, बरोबर आहे की नाही? हे पहा, अनलॉक करून 2 वेळेस सेल्फचं बटन दाबायचं, गाडी स्टार्ट होणार आहे बा, एकदम लगेच ओके मध्ये. गाडीची ओरिजिनल चावी बी काढून घेतली आपण समजा, तरी आपली गाडी काय झालेली आहे, मोबाईलवरती कंट्रोल झालेली आहे. आणि 4 व्हीलर सारखे 2 रिमोट दिले तुम्हाला, त्या रिमोटवरती पण तुमची गाडी चालू होणार आहे, बंद पण होणार आहे. तर ते असे फंक्शन भेटणार आहेत बा. गाडी चोरी जाण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमचा ते होता. आपली पहिली गाडी चोरली गेलेली आहे, आता दुसरी गाडी नवी शोरूम गाडी काढली तुम्ही, तर ती पण चोरी जाऊ नये आणि चोरीला गेल्यानंतर भेटणार नाही याची गॅरंटी समजा. म्हणजे कधी कधी भेटते, आपलं नशीब म्हणायचं, मिळाले तर मिळाले, नाही तर मिळत नाही. हा, म्हणजे 90% चान्सेस नाही तर जमा असतात. कारण तर काय करतात, तोडून फेडून टाकतात, बेवडे असतात, पेण्यावरती सगळं चेंज करून टाकतात आणि गाडी कोणाला पण देऊन टाकतात. तर ते आपल्या फायदाच आहे असं वाटतं तुम्हाला सिस्टम? तुमच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत, तिला आहे सिस्टम जोडेल तुम्ही? 100%. हा, तुमच्या 4 व्हीलरला पण जोडले आहे नाही, तर मग 2 व्हीलरला ते जोडून घेतात समजा. तर तुम्हाला एकंदरीत वाटतंय समजा आपल्या गाडीसाठी सेफ आहे, मोबाईलवरती कंट्रोल आहे, 2 रिमोटवरती कंट्रोल आहे, गाडी कुठं पण लावली, नॉर्मल मी वाटलं आपलं काही चोरी वगैरे जाणं नव्हते. आता हँडल लॉक केलं तुमची गाडी जेव्हा चोरली गेलं त्यावेळेस, 7 सेकंदात हँडल लॉक तोडते, एका झटक्यात हँडल लॉक तोडते. तर दादाचं जे गाडी चोरली गेला ते व्हिडिओ पण आहे, CCTV व्हिडिओ त्यांच्याकडे, तर ते फक्त 7 सेकंदात एक झटक्यात हँडल लॉक तोडला बा, चोरी करताना नाही का, मध्ये काहीच केलेलं आहे, तरी काही उपयोग झालेला नाही आहे. हां, तर दादाची मुलगी पण पोलीसमध्ये आहे, तरी पण काही उपयोग झालेला नाही बा. गाडी एकदा नंतर भांगारमध्ये घातली, गाडी परत भेटणं असं आपल्याला काही गॅरंटी नाही बा. तर असं सिस्टम आहे बा, त्याची तुम्हाला वायरिंग समजून सांगतो बा एक वेळेस, आहे की नाही बाबा? तर हे पाहू शकतो तुम्ही, या पुढं थोडं कनेक्शन कसं आहे. आता आपण यूट्यूबला व्हिडिओ सोडणार पाहिजे, यूट्यूबला आहे की नाही, तर ती यूट्यूबला तुम्ही वायरिंग समजून घेऊ शकतो तुम्ही, जरी काय अडचण आहे तर. हे 2 पिवळ्या कलरचे वायर आहेत बा, आपण पाठीमागे 2 इंडिकेटर देऊन टाकले, तर याची पूर्ण वायरिंगची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बा. ओके, हे जे रेड कलरचं वायर आहे अँटेनाचं वायर आहे पाहिजे. ओके, अँटेना बाजूला गेला, हे ब्लॅक आणि रेड कलर जे आहे हे ब्लॅक मायनसला गेलं पाहिजे, इटकरी कलर मायनसला गेला बा. ओके, हे 2 कनेक्शन झालेले आहेत. त्याच्यानंतर रेड कलर फ्यूज ओला वायर आहे बा, फ्यूज ओला बॅटरीच्या प्लसला गेलं बा, बॅटरीच्या प्लसला दिलेलं आहे, मी डायरेक्ट बॅटरीमध्ये कनेक्शन दिलं आहे रेड कलरचं. आणि ब्लॅक कलरचं वायर त्याच्यानंतर हे ब्लॅक कलरचं वायर आपण बॅटरीच्या मायनसला दिलेलं आहे, मायनसला म्हणजे हिरव्या वायरला दिलेलं आहे बा, अर्थिंगला दिलेलं आहे, थोडक्यात शॉर्टकटमध्ये अर्थिंगला आपण ते वायर दिलेलं आहे बा. त्याच्यानंतर हे जे भगव्या कलरचं वायर आहे इंग्लिश इन्स्टिट्यूटच्या आउटपुटला दिलेलं आहे आपण. ओके, त्याच्यानंतर हे जे निळ्या कलरचं वायर आहे आपण ते स्टार्टरमध्ये कनेक्शन दिलेलं आहे बा. तुमची कोणतीही गाडी असून द्या, स्प्लेंडर, डिलक्स, हिरो होंडाची कोणती गाडी असून द्या, तिला सेम टू सेम तुम्हाला वायरिंग येणार आहे बा त्याच्यामध्ये. ओके, निळ्या कलरची आपण त्याला स्टार्टरमध्ये दिलेली आहे, हे न्यूट्रल लाईटमध्ये दिलेलं आपण जांभळ्या कलरचं. ओके, तर एकंदरीत सगळं पूर्ण कनेक्शन असंच आहे बा तिचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं काही कनेक्शन देण्याची गरज नाही आहे बा. प्रॉपर आपण सगळी माहिती तुम्हाला दिलेली आपण यूट्यूबला आपल्या सोडून देऊ. आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमची गाडी कोणती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तिच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू आणि ते पण तुम्हाला वायरिंग तुम्हाला अपलोड करू, आहे की नाही. ऑल इंडियामध्ये आपल्याला कोरिअर पण चालते. तुमच्या भावाच्या गाडीला तुम्ही एक किट सोबत घेऊन जाणार आहेत बा, त्याची तुम्हाला माहिती का मला त्या भावाची गाडी कोणती आहे, स्प्लेंडरची. तर तुम्ही ही जी वायरिंग समजून सांगितली, वायरिंग बघून कोणत्या मेकॅनिककडे तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता बा, जे तुम्ही किट सोबत घेऊन जाणार आहेत, आहे की नाही. तर त्यांना आपण मोबाईलवरती कनेक्ट कसं करायचं हे पण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ, आहे की नाही. आता आपण हे कनेक्शन कसं काय केलेलं आहे मोबाईलवरती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे आपण ते सांगत नाही. तर पण आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला नाही, वायरिंगचा स्पेशल बनवलेला आहे, पण आता शॉर्टकट तुम्हाला सांगितलेलं आहे. कपलर टू कपलर आहे, एक काही वायर कट न करता प्रॉपर मोबाईलवरती काम करते गाडी. पाहू शकता तुम्ही, लॉक झाल्यानंतर आवाज दिला, आहे की नाही. नॉर्मल अँटेना जरी झाला, गाडीची ओरिजिनल चावी जर पण चालू केली, हँडल लॉक वगैरे तोडून नाही टाकले, लगेच 0 मिनिटात आवाज येणार. तर मोबाईलवरती स्टार्ट करून दाखवतो. अनलॉक 2 सेल्फचं बटन दाबलं, गाडी स्टार्ट झाली.
खूप लांबून आले बा तुम्ही. कुठून आले? आळे फाट्यावरून आले बा डायरेक्ट दादा विकी ऑटो गॅरेज वरती. सकाळी किती वाजता निघले होते? सकाळी 5 वाजता निघले बा दादा. उन्हाच्या आधी डायरेक्ट विकी ऑटो गॅरेजवर आले आणि त्यांना परत आळे फाट्याला जाणार आहे बा. स्पेशल आणि स्पेशल विकी ऑटो गॅरेजवरती रिमोट किट टाकण्यासाठी आले बा त्यांना अनुभव आहे पहिल्या गाडीचा काय विषय काय नाही ते. ओके धन्यवाद दादा, खूप लांब आले बा तुम्ही. ओके लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर करा 100% बा. ओके धन्यवाद. तुला 5 मिनिटात आहे का सगळं कनेक्शन जोडून टाका आहे की नाही.